अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा तुमच्यामध्ये असलेले जे इम्प्रेशन पॉवर आहे ही वाढवण्यासाठी, लोकांवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी, आपल्यापासून लांब गेलेली कुठली एखादी व्यक्ती असेल तर ती जवळ येण्यासाठी, लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे। ह्या दोन वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायच्या आहेत। ह्या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवल्या तर लक्षात ठेवा तुमच्याकडे लोक आकर्षित व्हायला सुरुवात होतील, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। तुम्ही जे सांगाल तेच लोक ऐकतील। तुमच्यापासून लांब गेलेली सगळी लोक तुमच्या जवळ यायला लागतील। सगळ्यांनाच असं वाटत असतं की समाजामध्ये माझं नाव असावं, समाजामध्ये माझं एक नाव लौकिक असावा, मला समाजामध्ये पदप्रतिष्ठा मिळावी, लोकांनी मला सल्ले विचारायला हवे। बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटत असतं की समोर असणारे जे चार लोक असतील किंवा समोर असणारी ज्या चार व्यक्ती असतील त्यांनी माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावं। बऱ्याच वेळा आपण काय बघतो की आपल्या घराच्या शेजारचंच एखादं घर असतो, तो व्यक्ती खूप गरीब असतो, घरात गरिबी असते, त्याच्यापेक्षा आपण खूप चांगले व्यवस्थित असतो, पण तरी पण बरीच लोक नेहमी त्याच्याकडेच जातात, लोक त्याला जास्त मान देतात, लोक त्याची जास्त इज्जत करतात किंवा सल्ले मागायला लोक त्याच्याकडेच जातात। असं का होतं? बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की माझीच एक मैत्रीण आहे, ती आणि मी सेम आहे, उलट तिच्यापेक्षा मी दिसायलाही चांगली आहे, व्यवस्थित आहे, पण तरी पण लोक तिच्याचकडे का आकर्षित होतात? मी इतकी चांगली असून लोक माझ्याकडे का येत नाहीत किंवा लोक माझे सल्ले का घेत नाहीत? मी कितीही काही केलं तरी मी नेहमी मागेच राहते। प्रत्येकाला वाटतं की मी पुढे असावी, प्रत्येकाला वाटतं की मी समाजामध्ये खूप मोठी असावी, माझं नाव जे आहे ते समाजामध्ये मोठं असावं। मग तर लक्षात घ्या असं का होतं ते तुम्हाला अगोदर सांगते। कारण तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे इम्प्रेशन पॉवर जास्त आहे, तो जो व्यक्ती आहे त्याचे सर्व ग्रह त्याला साथ देत आहेत, तो जो कोणी व्यक्ती असेल त्याचं जे नशीब आहे ते त्याला साथ देत आहे। आपलं नशीब आपल्याला साथ देत नाहीये, आपले ग्रह अस्थिर झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेली जी आकर्षण पॉवर असेल किंवा इम्प्रेशन पॉवर आहे ती डाऊन आहे। आता ही कशी वाढवायची, त्यासाठी काय उपाय करायचा? बऱ्याच वेळा आपण ज्योतिषांकडे जातो, ब्राह्मणांकडे जातो, मला असंच झालेलं आहे, माझ्याच बाबतीत असं का होतं, नोकरीच्या ठिकाणी खूप त्रास होतो, मी सतत आजारी पडते, किंवा मला माझा नवरा माझं ऐकतच नाही, माझे पती माझं अजिबात ऐकत नाही, माझे सासू माझं ऐकत नाही, घरात सतत भांडणं असतात। बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी करण्यासाठी ज्योतिषांकडे, ब्राह्मणांकडे जातो, मग ते सांगतात की तुम्ही हे रत्न घ्या, त्या रत्नाची अंगठी करा, ती घाला, हे रत्न वापरा, असं करा, बरेच आपल्याला उपाय सांगितले जातात। पण प्रत्येकालाच हे उपाय झेपतात असं नाही, प्रत्येकाच्याच आवाक्यामध्ये हे उपाय जमतात असं नाही, प्रत्येकाला नाही अफोर्ड होत की प्रत्येकाला अफोर्ड नाही होत की ते मणी, मोती, पाचू, रत्न हे गोष्टी परिधान करतील। मग त्यापेक्षाही प्रभावी असणारा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त या काही वस्तू सांगणार आहे त्या सतत सोबत खिचापणे ठेवायला सुरुवात करा। एका महिन्याच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर रिझल्ट नाही आला तर मला सांगा। बघा हा उपाय मी ऑलरेडी बऱ्याच जणांना सांगितलेला आहे आणि ज्यांना सांगितलेला आहे त्यांचा पूर्ण पॉझिटिव्ह रिझल्ट आहे। एका महिन्याच्या आत 41 दिवसांच्या आत खरं तर याचा पुरेपूर रिझल्ट यायला सुरुवात होईल, लोक तुमच्याकडे आकर्षित होईल, तुमची इम्प्रेशन पॉवर वाढायला लागेल, तुमचे जे शत्रू होते ते तुमचे मित्र बनतील, समाजामध्ये नाव लौकिक वाढेल, घरामध्ये तुमची सासू, तुमचे पती, तुमची मुलं जे कोणी असतील ते सगळं काही तुमचं ऐकायला लागतील। आता काय उपाय आहे, कशा पद्धतीने करायचा आहे हे सगळं पुढे मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर व्यवस्थित ऐका, ठीक आहे? हा उपाय कधी करायचा? शक्यतो हा उपाय तुम्ही बुधवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा मंगळवारी करा। मंगळवार, पुन्हा एकदा सांगते, मंगळवार, बुधवार, गुरुवार किंवा शनिवार, कारण हे चारही जे वार आहेत
हे चारही वार आपले ग्रह स्थिर होण्यासाठी विशेष वार आहेत. त्याचबरोबर हे चारही वार उपाय करण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. या दिवशी केलेला कुठलाच उपाय तुम्हाला या दिवसांमध्ये केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तो काही ना काही लाभ देऊन जातो. म्हणून ह्या 4 दिवसांपैकी कुठलाही एक वार निवडा आणि त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक लाल रंगाची छोटीशी पोटली घ्यायची आहे. बाजारामध्ये एक छोटीशी पिशवी टाईप विकत मिळते, ती घ्या. घरी जर शिलाई मशीन असेल, गावामध्ये एखादा टेलर असेल त्याच्याकडनं शिवून घेतली तरीही चालेल. नसेल तर तुमच्या घरामध्ये लाल रंगाचा कपडा असेल तो घेतला तरीही चालेल. आता काय करायचं, ही जी घेतलेली लाल रंगाची पोटली पिशवी आहे ती अशी उघडायची. ठीक आहे, त्याला 2 नाड्या असतात, त्या थोड्याशा मोकळ्या करा म्हणजे ती पूर्ण ओपन होईल. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं मूळ. बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही रुईचं रोप असेल, झाड असेल तर त्याचं थोडंसं मूळ तुम्हाला खोदायचं आहे, ते तोडायचं आहे आणि ते तोडून आणलेलं जे मूळ आहे ते तुम्हाला त्या पोटलीमध्ये घालायचं आहे. आता सिटीतले लोक सांगतील आम्ही कुठे जाऊ शोधायला? नर्सरी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सिटीमध्ये नर्सरी असतात, तिथे जा. तिथे तुम्हाला रुईचं जर झाड भेटलं, मला वाटतं भेटेलच, तिथे तुम्ही जा, रुईचं एखादं झाड त्यांच्याकडनं मागा. त्याचं छोटंसं मूळ घेतलं, मुळाचा छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. ठीक आहे, आता हे घेतलेलं जे मूळ आहे हे तुम्हाला त्या पोटलीमध्ये, त्या पिशवीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मोजून 7 अख्ख्या काळी मिरी घालायच्या आहेत. आपण ज्या घरामध्ये खडा मसाल्यात काळी मिरी, शाबीत काळी मिरी जी वापरतो, या 7 काळी मिरी तुम्हाला या पोटलीमध्ये घालायच्या आहेत. आणि सोबत तुम्हाला 2 चिमूटभर सोप घालायचे आहे, बडीसोप. जी कच्ची बडीसोप असते बघा, ही कच्ची बडीसोप तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर ह्या 3ही वस्तू घातल्या की त्यानंतर याच्यामध्ये 2 चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे. जी पूजेसाठी हळद वापरतो ती हळद किंवा वापरण्यासाठी घालतो ती घातली तरी चालेल. 2 चिमटी भरून तुम्हाला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. झाल्या ह्या 4 वस्तू. त्यानंतर पोटलीच्या रश्श्या आहेत त्या खेचायच्या आहेत आणि ही पोटली पॅक करायची आहे. ठीक आहे, यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे. आपला जो डावा हात आहे या डाव्या हातामध्ये ती पोटली आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मूठ बंद करायची आहे. जी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित व्हावी किंवा जी व्यक्ती तुमचा मान सन्मान करावी असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला 11 वेळा नाव घ्यायचं आहे. जी पण व्यक्ती असेल ती, तुमचा पती असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमचा एखादा शत्रू असेल, जर तुमचा मित्र भावाचं तुम्हाला वाटत असेल तर शत्रूचं नाव घ्या. जर ऑफिसमध्ये काही त्रास असेल, ऑफिसमधल्या लोकांनी तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमचं बॉसचं नाव घेतलं तरीही चालेल. ठीक आहे, जे काही तुम्हाला तुमच्या मनात इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे, नाव घ्यायचं आहे. त्यानंतर जो मंत्र सांगते हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा. म्हणून झाला की त्यानंतर ही जी पोटली आहे ती बरोबर आपल्या डाव्या खिच्यात ठेवून द्यायची. आपला जो डावा खिचा असतो त्याच खिच्यात ठेवा. बघा, आता पुरुष असतील ते सहज डाव्या खिच्यात ठेवतील. आता तुम्ही सांगाल की ताई आम्ही महिला आहोत, आम्ही डाव्या खिच्यात कशी ठेवायची? तर तुम्ही काय करा, तुम्ही ही जी पोटली आहे ही दिवसभर तुमच्या सोबत ठेवा, दिवसभर. आणि जेव्हा झोपाल तेव्हा तुमची जी डावी बाजू असेल त्या डावी बाजूला रात्री झोपताना ठेवून द्या. आता पुरुष असतील तर दिवसभर डाव्या बाजूला ठेवा आणि झोपतानाही उशीखाली ती डाव्याच बाजूला ठेवून द्यायची. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, जेव्हा तुम्हाला जेव्हा जाग येईल बेडवरती, तेव्हा उठल्यानंतर ती पोटली तिथून काढायची. उशी खालून किंवा गादी खालून ती पोटली काढायची, पुन्हा डाव्या हातामध्ये घ्यायची. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा हा 21 वेळा मंत्र म्हणायचा. आणि त्यासोबत पुन्हा एकदा तुम्ही ज्या व्यक्तीने जवळ यावं किंवा ज्या व्यक्तीने तुमचं सगळं काही ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं 21 वेळा नाव घ्यायचं आणि पुन्हा ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची. महिला असेल, साड्या परिधान करत असाल तर साडीला कुठेतरी बांधून ठेवा, प्रयत्न करा सोबत राहील असं. समजा तुम्हाला नाहीच पॉसिबल झालं, ताई आम्हाला नाहीच पॉसिबल, तर तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्या. रात्री झोपताना मात्र न चुकता ती तुमच्या डाव्या कडेला साईडला राहील अशा पद्धतीने ती उशीखाली ठेवून द्या. 41 दिवस सलग ही सोबत राहील याचा प्रयत्न करा. 41 दिवसात एकही खडा करू नका. 41 दिवसांच्या आत याचा पुरेपूर रिझल्ट येईल. 41 दिवसानंतर ती जी पोटली आहे ती कुठल्याही
वडाच्या, पिंपळाच्या किंवा रुईच्या किंवा औदुंबराच्या झाडाच्या जवळ एखादी थोडीशी जी माती आहे ती बाजूला करून तिथल्या मातीमध्ये ती पोटली डायरेक्ट तुम्ही गाडून द्या. बघा पांढरी रुई काय काम करते हे अगोदर सांगते. तर पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो, कितीही नकारात्मकता, बाधा, इडापिडा, संकट, कलह जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्या सगळ्या शमवण्याची शक्ती ही रुईमध्ये असते. बघा बऱ्याच वेळा ना ग्रहच अस्थिर झाल्यामुळे भांडणं होतात, ग्रहच अस्थिर झाल्यामुळे लोक तुमचं ऐकत नाहीत किंवा लोक तुमच्यापासून दुरावलेले असतात असं नाही. बऱ्याच वेळा बाहेरील बाधा असते, वाईट शक्ती त्रास देत असते, जे आपल्या आयुष्यात काही चांगलं करू देत नसते. जेव्हाही तुमच्या आयुष्यात अशा काही वाईट शक्ती, बाधा, इडापिडा, संकट हे सगळं तुम्हाला त्रास देत असेल आणि जेव्हा तुम्ही पांढऱ्या रुईचा उपाय करता तेव्हा पांढरी रुई हे सर्व ज्या बाधा, वाईट शक्ती आहेत त्या शमवते, शांत करते. म्हणून पांढरी रुई आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बडीसोप. बघा बडीसोप ही बुध ग्रहाशी, शुक्र ग्रहाशी आणि गुरु ग्रहाशी निगडीत आहे. जेव्हा तुम्ही बडीसोपचे उपाय करता तेव्हा तुमचे नवग्रह जे आहेत ते स्थिर होतात. त्याचबरोबर शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होतो, गुरु ग्रह मजबूत होतो, बुध ग्रह मजबूत होतो. बघा बुध ग्रह जेव्हा मजबूत होतो तेव्हा बौद्धिक क्षमता आपली वाढते, बौद्धिक जी पातळी आहे ती आपली वाढायला सुरुवात होते, आपली बुद्धिमत्ता व्यवस्थित चालते, त्यामुळे प्रत्येक निर्णय क्षमता जी आहे ती आपली अचूक असते. त्याचबरोबर जेव्हा गुरु ग्रह आपल्याला साथ देतो तेव्हा सगळे अडथळे दूर होतात, संकट जे आहेत ती निघून जातात, असंख्य पटीने याचाही लाभ होतो. आणि शुक्र ग्रह जेव्हा आपला मजबूत होतो तेव्हा आपण लोकांना आकर्षित करू शकतो, लोकांना आपण अट्रॅक्ट करतो, आपल्यामध्ये ती पॉवर येते किंवा ती क्षमता आपल्यामध्ये यायला लागते की लोक आपला ऐकायला लागतील, लोक आपण जे काही म्हणू ते स्वीकारू लागतील. त्यासाठी शुक्र मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते गुरु शुक्र हे दोन ग्रह जर मजबूत असतील तर लोक तुमच्याकडे तुमच्याकडे आकर्षित होतीलच होतील. तुमची इम्प्रेशन पॉवर आहे ना ती न तुम्हालाही कळणार आहे, पण ती इम्प्रेशन पॉवर वाढत जाते. फक्त त्यासाठी शुक्र ग्रह आणि आपला गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बडीशेपचे उपाय करता तेव्हा तुमचा शुक्र आणि गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये चिमूटभर हळद घालाल, आता हळदीचा संबंध जो आहे तो ऑब्व्हियसली सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुग्रहाशीच आहे. हळदीचा उपाय करून, हळदीचा उपयोग करून आपण गुरुग्रह जो आहे तो मजबूत करू शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही याच्यामध्ये हळद घालाल तर त्यावेळीच देखील तुमच्यामध्ये इम्प्रेशन पॉवर येईल. तुमचा जर गुरुग्रह खराब असेल आणि हा खराब गुरुग्रहामुळे जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही त्रास होत असेल, ज्यामुळे तुम्हाला लोकांची बोलणी ऐकावी लागत असेल, प्रत्येक ठिकाणी तुमचा अपमान होत असेल, तर हे सगळं कुठेतरी थांबून जाईल. गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल आणि तुम्हाला लोकांकडे तो आकर्षित होईल. ठीक आहे. यानंतर जेव्हा काळी मिरी तुम्ही याच्यामध्ये घालाल, बघा आता काळी मिरी म्हणजे काय, तर ती नकारात्मकता क्षणात शोषते, वाईट शक्ती शोषते, सगळ्या वाईट शक्तींचा नाश ही काळी मिरी क्षणात करते. तसंच लोकांना इम्प्रेशन करण्यासाठी, लोकांना ज्याला म्हणतो वश करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणून जेव्हा तुम्ही याच्यामध्ये 7 अख्ख्या काळी मिरी घालाल तेव्हा लक्षात, आणि 41 दिवस सतत तो मंत्र म्हणून या सगळ्या गोष्टी अभिमंत्रित कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमचे नवग्रह स्थिरही होतील, तुम्हाला साथही देतील, तुमच्यामध्ये असलेली इम्प्रेशन पॉवर वाढायलाही लागेल, लोक तुमचं ऐकायलाही लागतील, तुम्ही सांगाल ते करायलाही लागतील, शत्रू तुमचे जे होते ते मित्र बनतील, लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल, तुम्ही जे जे सांगाल तसं घडायला लागेल. फक्त न चुकता तुम्हाला 41 दिवस सलग हा उपाय श्रद्धेने, पॉझिटिव्हिटीने करायचा आहे. न चुकता सकाळी उठल्यानंतर दररोज तो मंत्र म्हणायचा आहे, दररोज तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला स्नान आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. न चुकता रात्री झोपताना ती पोटली आपल्या डाव्या बाजूला राहील अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतरच झोपी जायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा केली, असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होईल. बघा आता 41 दिवस झाल्यानंतर जेव्हा ही पोटली तुम्ही झाडाखाली टाकून द्याल, त्यानंतर कधी तुम्हाला 5-6 महिन्यात वाटलं की खरंच खूप चांगली कामं व्हायला लागली, खरंच मला समाजात मान सन्मान मिळायला लागला, सगळं माझं चांगलं झालं, पण 5-6 महिन्यात असं वाटतं की आता पुन्हा हा उपाय करावा, अजून एकदा हा उपाय करायची इच्छा आहे, तर 4-5 महिने झाल्यानंतर उलटून गेल्यानंतर पुन्हा सेम याच पद्धतीने तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर सुतक काळ आणि मासिक धर्म असेल तरीही हा उपाय करू शकता, कुठल्याही प्रकारचे नियम नाहीयेत.